नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कल्पना करा की तुम्ही दर आठवड्याला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जी गोष्ट करता ती तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोनातून पैसे वाचवण्यासाठी आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी करता. तीच गोष्ट तुमच्या नकळत मानवी शरीरातील सर्वात जीवघेण्या कर्करोगांपैकी एकाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती हळूहळू आणि पद्धतशीरपणे निर्माण करत आहे. हे ऐकायला कदाचित अतिशयोक्ती वाटू शकते. दुर्दैवाने तसं नाही. अशी एक सवय आहे जी कोट्यावधी लोक दर आठवड्याला कोणताही विचार न करता पुन्हा पुन्हा करतात. उरलेलं अन्न पुन्हा गरम करणं आणि 5 विशिष्ट पदार्थांना दुसऱ्यांदा उष्णता लागल्यावर त्यांच्या आत नेमकं काय घडतं याबद्दलचं सत्य असं आहे की ज्याबद्दल बहुतांश लोकांना आयुष्यभर कधीच सांगितलं जात नाही. पुढील काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला नेमके असे 5 पदार्थ सांगणार आहे जे पुन्हा गरम करणं सर्वात धोकादायक आहे. तुम्ही ते गरम करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये त्यांचे रासायनिकदृष्ट्या कशात रूपांतर होतं आणि हे रूपांतर आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात कमी जगण्याचं प्रमाण असलेल्या कर्करोगांपैकी एकाशी म्हणजेच स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी थेट कसं जोडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी मला वाटते की घरी स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक व्यक्तीला माहीत असायला हवी. कारण मी अशा अनेक रुग्णांशी संवाद साधला आहे ज्यांना या गंभीर आजाराचं निदान झालं आहे आणि त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं आहे याबद्दल मला आधी कोणीच का सावध केलं नाही. आता गप्प बसणं पुरे झालं. आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. तुमचं स्वादुपिंड तुम्हाला कधीच पूर्वसूचना देत नाही. जेव्हा त्याचं नुकसान होत असतं तेव्हा वेदना होत नाही, त्याला सूज येत नाही. चुकीच्या दैनंदिन सवयींमुळे महिनोमहिने आणि वर्षानुवर्षे त्याच्या आत हळूहळू नुकसान होत असतानाही ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संदेश देत नाही. जेव्हा तुम्हाला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाता तोपर्यंत बहुतेक प्रकरणांमध्ये कर्करोग अशा टप्प्यावरती पोहोचलेला असतो जिथे त्यावर काहीही प्रभावी उपाय करणं शक्य नसतं. यात 5 वर्ष जगण्याचं प्रमाण 12% कमी आहे. केवळ 12%. हा आकडाच हे दर्शवतो की मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती किती महत्त्वाची आहे. कारण या 5 पैकी किमान 3 पदार्थ या क्षणी तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेले असतील आणि आज रात्री पुन्हा गरम होण्याची वाट पाहत असतील. आपण अशा एका पदार्थापासून सुरुवात करूया ज्याबद्दल मी खात्री देऊ शकते की तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसेल. कारण गेल्या 20 वर्षांपासून आरोग्य आणि तंदुरुस्तीचे जग तुम्हाला तो पदार्थ अधिक खाण्यासाठी प्रोत्साहित करत आला आहे. काल रात्री उरलेल्या त्या कुरकुरीत सोनेरी रंगाच्या फ्राईजचा विचार करा, ज्या गोष्टी तुम्ही झाकून ठेवल्या आणि स्वतःला सांगितलं की उद्या पूर्ण करा. ते तळलेलं चिकन जे तुम्ही काळजीपूर्वक फॉईलमध्ये गुंडाळलं होतं कारण ते फेकून देणं म्हणजे वाया घालवणं असं तुम्हाला वाटतं. तुमच्या फ्रीजच्या कोपऱ्यात पडलेला तो उरलेला स्प्रिंग रोल. दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करता? तुम्ही बहुधा तो मायक्रोवेव्हमध्ये टाकता किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्याला पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी तुम्ही तव्यावरती थोडंसं ताजं तेल टाकता आणि गरम करता. नेमकं त्याच क्षणी तुम्ही त्या अन्नामध्ये एक अशी रासायनिक प्रक्रिया सुरू करता ज्याच्या विरोधात तुमच्या स्वादुपिंडाकडे जवळजवळ कोणताही बचाव नसतो. आणि हा तो भाग आहे जो तुम्हाला जवळजवळ कोणीही सांगत नाही. स्वयंपाकाची तेलं, विशेषतः जी सध्या बहुतेक लोकांच्या स्वयंपाकघरातील शेल्फवर असतात, सूर्यफूल तेल, मक्याचं तेल, सोयाबीन तेल, ही तेल उष्णतेमुळे अत्यंत अस्थिर होतात. जेव्हा तुम्ही त्यांना दुसऱ्यांदा गरम करता तेव्हा त्यांचं खोलवर ऑक्सिडेटिव्ह विघटन होतं आणि त्या प्रक्रियेमुळे अल्डाहाइड्स नावाच्या विषारी संयुगाचा एक वर्ग तयार होतो. त्यातील 2 सर्वात धोकादायक संयुगांची नावे अशी आहेत की तुम्ही कदाचित त्यांचा उच्चारही करू शकणार नाही. 4-हायड्रॉक्सिननमेलाहाइड. पण तुम्हाला ही नावे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. ती तुमच्या शरीरावर काय परिणाम करतात हे तुम्हाला फक्त समजून घेणं आवश्यक आहे. पुन्हा गरम केलेल्या तेलातून बाहेर पडणारे फ्री रॅडिकल्स म्हणजे जणू काही विझलेल्या आगीतून उडणाऱ्या शेकडो ठिणग्यांसारखे आहेत. प्रत्येक लहान ठिणगी कोणत्याही दिशेने यादृच्छिकपणे उडत तुमच्या निरोगी पेशींवरती येऊन पडते आणि त्यांना आतून नष्ट करते. यात त्या DNAचाही समावेश आहे जो प्रत्येक पेशीला सांगतो की कसं वाढायचं आणि कधी थांबायचं आणि योग्य रीतीने कधी मारायचं. जेव्हा तो कोड पुरेशा वेळा खराब होतो तेव्हा पेशी सूचनांचं पालन करणं थांबवते. जिथे वाढायला नको तिथे ती वाढू लागते. अशा प्रकारे कर्करोगाची सुरुवात होते. आणि भयावह गोष्ट ही आहे की तुमचं स्वादुपिंड या विशिष्ट प्रकारच्या हल्ल्यासाठी सर्वात असुरक्षित अवयवांपैकी एक आहे. जेव्हा तुम्ही या अल्डिहाइड संयुगांनी भरलेलं अन्न खाता तेव्हा तुमचं शरीर कोणते नुकसान रोखण्यासाठी
संपूर्ण दाहक प्रतिक्रिया सुरू करते. पण जर तुम्ही आठवड्यातून अनेक वेळा पुन्हा गरम केलेले तळलेले पदार्थ खात असाल तर ती तुम्हाला आत्ताच थांबायला हवं आणि यावर प्रामाणिकपणे विचारही करायला सांगते. या आठवड्यामध्ये तुम्ही किती वेळा तळलेले पदार्थ पुन्हा गरम केले? तो आकडा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण ही सवय प्रत्येक वेळी तुमच्या शरीराचं काय नुकसान करत आहे ते येथे सांगितलं आहे. तुमचं शरीर ती दाहक प्रतिक्रिया कधीच बंद करू शकत नाही. कायमस्वरूपी सुजलेलं स्वादुपिंड म्हणजे जळत्या इमारतीमध्ये नाजूक आणि अचूक काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वादुपिंडासारखंच असतं. तयार करण्याचा प्रयत्न केला जाणारा प्रत्येक विकर, पाठवला जाणारा प्रत्येक संदेश आणि संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाणारा प्रत्येक पेशी हे सर्व अशा एका रासायनिक युद्धक्षेत्रामध्ये घडत असतं जिथे टिकून राहण्यासाठी या यंत्रणेची मुळात रचनाच केलेली नव्हती. अखेरीस ती यंत्रणा या ताणाशी जुळवून घेणं थांबवते आणि जेव्हा ती जुळवून घेणं थांबवते तेव्हा कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. थेट आजाराचं निदानच समोर येतं. हे पाहत असताना कदाचित तुम्हालाही याची काही लक्षणे जाणवली असतील, ज्यांच्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केलं असेल आणि ज्यांनी काहीतरी वेगळीच कारणे शोधून स्वतःची समजूत काढली असेल. उदाहरणार्थ, जेवणानंतर पोटाच्या वरच्या भागामध्ये जाणवणारा मंदसा जडपणा, ज्या गोष्टींना तुम्ही अति खाण्याचं कारण म्हणून दुर्लक्षित करत असता. जेवणानंतर लगेच येणारा एक अनाकलनीय थकवा, ज्याचं कारण तुम्ही दिवसभराच्या धावपळीला देता. तुमच्या बरगड्यांच्या खाली येणारी आणि जाणारी एक अस्पष्ट अस्वस्थता, जिला तुम्ही अपचन म्हणत आला आहात. कदाचित ते अपचन नसेल, मग तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल? पहिला नियम जो अजिबात पाळायचा नाही, तळलेले पदार्थ तेलात पुन्हा गरम करू नका. ज्या ताज्या तेलातही नाही आणि त्याच तेलातही नाही, कधीही नाही. 180 अंश तापमानावरती ड्राय ओव्हन किंवा एअर फ्रायर वापरू शकता. कोणत्या उष्णतेमुळे पदार्थांचा पोत परत येतो आणि त्यात रासायनिक घटकांचं कोणतंही नवीन नुकसान होत नाही. दुसरा नियम, तळण्याचं तेल फक्त एकदाच वापरायचं. आज तळलं तर ते आजच फेकून द्या, कारण ही तुलना तेलाची बाटली विरुद्ध स्वादुपिंडाचा कर्करोग न होणं हाच तो खरा पर्याय आहे, जो तुम्ही नकळतपणे प्रत्येक आठवड्यात निवडत असता. आता तयार व्हा, कारण या यादीतील दुसरा पदार्थ तुम्हाला पहिल्या पदार्थापेक्षा सुद्धा जास्त आश्चर्यचकित करणार आहे. हे मला माहीत आहे, कारण मी स्वतः अनेक वर्षांपासून रुग्णांना याची शिफारस करत आलेली आहे. आज लिहिलेल्या प्रत्येक सुपरफूड्सच्या यादीमध्ये आढळणारी ही एक गोष्ट आहे, अशी गोष्ट जिला पृथ्वीवरील प्रत्येक पोषणतज्ञ तुम्ही खाऊ शकणाऱ्या सर्वात आरोग्यदायी पदार्थांपैकी एक म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम करता तेव्हा त्याचं असं काहीतरी होतं जे मुळीच व्हायला नको. रविवारच्या संध्याकाळची कल्पना करा. तुम्ही लसूण आणि ऑलिव्ह ऑइल घालून परतलेल्या पालकाची एक सुंदर कढई शिजवता. गडद हिरवा, अगदी व्यवस्थित कोमेजलेला. तुम्हाला स्वतःबद्दल खरंच खूप छान वाटतं. तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली जगत आहात. तुम्ही हिरव्या भाज्या खात आहात. जे करायला हवं तेच तुम्ही करत आहात. तुम्ही उरलेला पदार्थ एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवता. सोमवारी दुपारच्या जेवणासाठी तुम्ही तो बाहेर काढता आणि 90 सेकंदांसाठी मायक्रोवेव्ह करता. त्याचा वास अगदी तसाच येतो, तो तसाच दिसतो, त्याची चवही तशीच लागते. आणि तुम्ही ते खात असताना उष्णतेच्या त्या दुसऱ्या फेरीमुळे त्या पालकामध्ये एक अशी रासायनिक अभिक्रिया सुरू झालेली असते जिचा संबंध जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृतपणे कर्करोगाच्या धोक्याशी जोडला आहे. त्या डब्याचा आता काय घडत आहे ते येथे दिलं आहे. सर्व पालेभाज्या, पालक, चाट, अरुगुला या सर्वांमध्ये नायट्रेट्स नावाची नैसर्गिकरित्या आढळणारी संयुगे असतात. ताज्या असताना ती पूर्णपणे निरुपद्रवी असतात. कोणतीही समस्या नसते. पण जेव्हा तुम्ही त्या भाज्या शिजवून तशाच ठेवतात तेव्हा अन्नामध्ये नैसर्गिकरित्या असलेले जीवाणू त्या निरुपद्रवी नायट्रेट्सचं रूपांतर नायट्राइट्स नावाच्या पदार्थात करू लागतात. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा उष्णता देता तेव्हा ते नायट्राइट्स अन्नातील अमिनो ॲसिडसोबत अभिक्रिया करून नायट्रोसामाइन्स नावाचं संयुग तयार करतं. हा शब्द तुमच्या डोक्यात पक्का बसवा. नायट्रोसामाइन्स. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने नायट्रोसामाइन्सना संभाव्य मानवी कर्करोगकारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. आणि ते जनुकीय विषारी असतात, म्हणजेच ते थेट तुमच्या पेशींच्या केंद्रकात शिरतात आणि तुमच्या DNA ला नुकसान पोहोचवतात. बाहेरून नाही, तर थेट जनुकीय यंत्रणेच्या आतूनच. तुमच्या DNA ला एक मुख्य आराखडा समजा, जो तुमचं शरीर सर्व काही तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी वापरतं. नायट्रोसामाइन्स म्हणजे जणू कोणीतरी दर काही दिवसांनी
त्या आराखड्याच्या खोलीमध्ये घुसून शांतपणे एक माप बदलत आहे, एक सूचना पुसून टाकत आहे. तुमची दुरुस्ती प्रणाली त्यातील बहुतेक भाग पकडते, पण सर्वच नाही. अनेक महिने आणि वर्षे वारंवार संपर्कात राहिल्याने त्या आराखड्यातील जमा झालेले दोष अशा पेशी तयार करू लागतात, ज्या त्यांनी जसं वागायला हवं तसं वागत नाही. आणि विशेषतः तुमच्या स्वादुपिंडाबद्दल हीच गोष्ट भयावह आहे. पुन्हा गरम केलेल्या पालकानंतर एकदा का नायट्रोसामाइन्स तुमच्या रक्तप्रवाहामध्ये शिरले की ते तुमच्या रक्ताच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतात आणि स्वादुपिंडाला आठवड्यामागून आठवडे वारंवार डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं लागतं, जिथे ते जनुकीय विषारी संयुगांमध्ये न्हावून निघतं आणि त्याचवेळी दीर्घकालीन जैवरासायनिक तणावाला सामोरे जातं. या आठवड्यात तुम्ही किती वेळा पालेभाज्या शिजवून दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम केल्या? कमेंट्समध्ये ती संख्या नक्की लिहा, कारण बहुतेक लोक हे पूर्णपणे नकळतपणे करतात आणि हीच नकळतता त्यांना धोकादायक बनवत असते. यावर उपाय काय? शिजवलेल्या पालेभाज्या थंडच खा. ग्रेन बाउलमध्ये थंड शिजवलेला पालक रॅपमध्ये गुंडाळून सॅलडमध्ये टाका. प्रत्येक पोषक तत्व त्यात तसंच राहतं. नायट्रोसामाइनची निर्मिती शून्य होते, कारण दुसरी उष्णता दिली जात नाही. जर तुम्हाला त्या गरम हव्या असतील तर फक्त तेवढ्या शिजवा जेवढ्या तुम्ही आत्ता खात आहात. आठवडाभरासाठी एकाच वेळी जास्त प्रमाणामध्ये नाही, फक्त या जेवणासाठी. आणि जर तुम्ही पुन्हा गरम केलं तर तेही फक्त एकदाच. प्रत्येक अतिरिक्त गरम करण्याच्या चक्रामुळे नायट्रोसामाइनची निर्मिती अनेक पटींनी वाढते. हे रूपक नाही, हे रसायनशास्त्र आहे. आता तिसरा खाद्यपदार्थ, आणि मला वाटतं की आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती सर्वात धोकादायक असेल, कारण हा अस्तित्वात असलेला सर्वात साधा दिसणारा पदार्थ आहे. त्याला कोणतीही तीव्र चव नाही, तीव्र वास नाही आणि त्याच्या आत असलेला धोका तुमच्या कोणत्याही इंद्रियांना जाणवतही नाही. तुम्ही काही दिवसांपूर्वी बनवलेल्या भाताच्या भांड्याचा विचार करा. तुम्ही तो जास्त प्रमाणामध्ये बनवला असेल, कारण तसं करणं सोपं असतं. तुम्ही दररोज त्याचे काही भाग पुन्हा पुन्हा गरम करत आहात. ते पूर्णपणे सामान्य आहे. पृथ्वीवरील प्रत्येक घरात असंच केलं जातं. आणि त्या भाताच्या आत ज्या क्षणी तो शिजणं थांबून थंड होऊ लागतो, त्याच क्षणापासून एक जैविक प्रक्रिया शांतपणे घडत असते, ज्याबद्दल बहुतेक लोकांना एकदाही सावध केलं गेलेलं नाही. मला तुम्हाला बॅसिलस सिरियस नावाच्या एका जीवाणूची ओळख करून द्यायची आहे. हा जीव जगातील कुठल्याही सुपर मार्केटमधील कच्च्या तांदळामध्ये आढळतो. उकळत्या पाण्यामुळे सक्रिय जीवाणू मरतात, पण बीजाणू मरत नाही. बीजाणू ही जीवाणूंची एक कठीण संरक्षक रचना आहे, जी ते स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी तयार करतात. उकळत्या पाण्याने किंवा मग स्वयंपाकघराच्या सामान्य तापमानानेही त्यांचा नाश होत नाही. ते तुमच्या उत्तम शिजवलेल्या भातामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहतात. ते पूर्णपणे अदृश्य असतात आणि त्यांचा वास किंवा चवसुद्धा येत नाही. ते अशा तापमानाची वाट पाहत असतात जिथे त्यांची संख्या वेगाने वाढू शकेल, आणि ते तापमान म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील किचन ओटा किंवा स्वयंपाक खोलीतलं तापमान. भात शिजवल्यानंतर जसा थंड होऊ लागतो आणि तापमान कमी होतं, तसं ते बीजाणू सक्रिय होतात. त्यांची संख्या वाढते आणि ते विषारी पदार्थ तयार करतात. आणि यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्यातील एक विषारी पदार्थ उष्णतेने नष्ट होत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तो भात मायक्रोवेव्हमध्ये गरम करता, तेव्हा त्यातील जिवंत जीवाणू मरतात, पण त्यांनी आधीच तयार केलेले विषारी पदार्थ मात्र मायक्रोवेव्हमुळे नष्ट होत नाही. ते पुन्हा गरम केल्यावरही तसेच टिकून राहतात आणि तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. हे एक उदाहरणावरून समजून घेऊया. समजा तुमच्या नकळत तुमच्या तळघरामध्ये विषारी रसायने बनवणारा कारखाना सुरू आहे. तुम्हाला ते समजतं आणि तुम्ही तो कारखाना बंद करता. तुम्ही सर्व यंत्रणा बंद करता, पण कारखाना बंद करण्यापूर्वी तयार झालेल्या रसायनांचे पिंप अजूनही गोदामात तसेच पडून असतात. तुमचा मायक्रोवेव्ह कारखाना बंद करतो, पण ती विषारी पिंपे आधीच तुमच्या ताटात आलेली असतात आणि तुम्ही ती खाणार असता. याचा स्वादुपिंडाशी काय संबंध आहे ते पाहूया. या विषारी पदार्थांचा वारंवार आणि कमी प्रमाणामध्ये संपर्क आल्यास अगदी अन्नातून विषबाधा होण्याची तीव्र लक्षणे न दिसताही तुमच्या आतड्यांमध्ये दीर्घकालीन आणि सौम्य स्वरूपाची दाहकता निर्माण होणं. विज्ञानाने गट पॅनक्रियाज ॲक्सिस म्हणजे आतडे आणि स्वादुपिंड यांचा परस्पर संबंध स्पष्टपणे मांडला आहे. तुमची आतडे आणि स्वादुपिंड यांचा रक्तपुरवठा, लसिका प्रणाली आणि दाहकतेचे संकेत पोहोचवणारे मार्ग
सामायिक असतात। आतड्यांमध्ये दीर्घकाळ दाहकता असल्यास तिथून दाहकतेचं संकेत थेट स्वादुपिंडाकडे पाठवले जातात। प्रत्येक वेळी हे घडतंच। तुमच्या फ्रीजमधील भात सध्या किती दिवसांपासून ठेवलेला आहे? 1 दिवस, 3 दिवस की 1 आठवडा? ती खरी संख्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण त्या संख्येवरून तुम्हाला समजेल की तुम्ही नकळतपणे किती मोठा धोका पत्करत आहात। यावर उपाय काय? भात शिजवल्यानंतर 1 तासाच्या आत तो थंड करा। तो पसरट भांड्यामध्ये ठेवा, जेणेकरून तो लवकर थंड होईल। एका जागी ठीक करून ठेवू नका। पृष्ठभागाचं क्षेत्रफळ जास्त असेल तर भात लवकर थंड होतो आणि बीजाणूंना सक्रिय होण्यासाठी कमी वेळ मिळतो। तो 24 तासांच्या आत खा। पुन्हा गरम करताना तो पूर्णपणे वाफा येईपर्यंत गरम करा। त्यानंतर तो पूर्णपणे खाऊन टाका। एकदा गरम केल्यानंतर तो पुन्हा फ्रीजमध्ये ठेवू नका। हे नियम अजिबात क्लिष्ट नाहीत। हे असे नियम आहेत जे बहुतेक लोकांना कधीच सांगितले गेले नाहीत। आता चौथा पदार्थ, जवळजवळ प्रत्येक कुटुंब आठवड्यातून अनेक वेळा हा पदार्थ खातो आणि इथला धोका एका अतिशय सामान्य स्वयंपाकघरातील उपकरणाच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे येतो, जे अन्नाच्या आत अदृश्य पोकळ्या तयार करतं, ज्या बाहेरून पूर्णपणे सुरक्षित दिसतात। तुम्ही काल रात्री भाजलेल्या चिकन थाईज बनवल्या, सोनेरी रंगाच्या, आतपर्यंत गरम उत्तम शिजवल्या आणि तुम्ही त्या फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवता। आज दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही 2 तुकडे एका प्लेटमध्ये ठेवता, त्यांना 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करता, बाहेरून स्पर्श करता, ते गरम लागतं आणि तुम्ही ते खाता, किंवा तव्यावरती गरम करता आणि ते तुम्ही खाता। लाखो घरांमध्ये हा एक पूर्णपणे सामान्य मंगळवार असतो आणि ज्या पद्धतीने हे पुन्हा गरम होतं, म्हणजे मायक्रोवेव्ह असेल, 2 मिनिटे बाहेरून स्पर्श करून तपासणं, नेमका तिथेच धोका दडलेला असतो। ही एक अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसते। मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम करत नाही, ते उष्णता निर्माण करण्यासाठी अन्नाच्या आतील पाण्याच्या रेणूंना उत्तेजित करतं। परंतु चिकनच्या एकाच तुकड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाण्याचं प्रमाण, घनता आणि चरबीचं वितरण वेगवेगळं असतं। काही भाग जीवाणूंना मारणाऱ्या तापमानापर्यंत पोहोचतात, तर काही सेंटीमीटर अंतरावरती असलेले इतर भाग नेमक्या त्याच तापमानावरती राहतात, जिथे जीवाणू केवळ टिकूनच राहत नाही, तर त्यांची सक्रियपणे वाढही होते। यांना कोल्ड स्पॉट असं म्हटलं जातं। त्या तुम्हाला दिसत नाही, बाहेरून तुम्हाला त्या जाणवतही नाही। बाहेरचा भाग अतिशय गरम असू शकतो, तर मधला भाग नेमका त्याच तापमानावरती असतो, जे धोकादायक जीवाणूंना आवडतं। 2 जीवाणूंमुळे चिकनच्या बाबतीत हे विशेषतः भयावह ठरतं। साल्मोनेला आणि कॅम्बेटामाइन हे दोन्ही कच्च्या कोंबडीच्या मांसात खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतात। सुरुवातीला योग्य प्रकारे शिजवल्याने ते नष्ट होतात, परंतु शिजवल्यानंतर तुमच्या हातांवर, काउंटरवर, भांड्यांवर पुन्हा संसर्ग होण्याची पूर्ण शक्यता असते आणि मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केलेल्या चिकनमधील त्या थंड जागा उबदार, ओलसर, प्रथिनयुक्त वातावरणामध्ये असतात। जीवाणूंसाठी मृत्यूची ठिकाणे नव्हे, त्या जीवाणूंसाठी उष्मायन केंद्रे असतात। साल्मोनेला संसर्ग म्हणजे दुपारच्या वेळी होणारा सौम्य त्रास नव्हे, ही एक संपूर्ण शरीराची जैविक घटना आहे। तीव्र ताप, पोटात तीव्र पेटके, सतत उलट्या आणि जुलाब, तुमची संपूर्ण रोगप्रतिकार शक्ती युद्धासाठी सज्ज होते आणि जेव्हा हे युद्ध तुमच्या आतड्यांमध्ये घडत असतं, तेव्हा तुमचं स्वादुपिंड बाजूला बसून पाहत असतं। ते प्रत्येक वेळी दाहक प्रतिक्रियेमध्ये ओढलं जातं आणि एक डॉक्टर म्हणून मला सर्वात जास्त चिंता याच गोष्टीची वाटते। यामुळे होणारं नुकसान केवळ पूर्ण विषबाधेपुरतं मर्यादित नाही। वारंवार घेतलेले कमी डोस, जे तुम्हाला पूर्णपणे निष्प्रभ करण्यासाठी खूपच कमी असतात, पण तुमच्या आतड्यांना सौम्य दीर्घकालीन दाह अवस्थेमध्ये ठेवण्यासाठी पुरेसे असतात। हे असे घटक आहेत जे वर्षानुवर्षे हळूहळू साचत असतात आणि अशा स्थिती निर्माण करतात ज्यांना सामना तुमचे स्वादुपिंड करू शकत नाही। आता पूर्णपणे प्रामाणिक राहा। जेव्हा तुम्ही चिकन पुन्हा गरम करता, तेव्हा ते सर्वात जाड भागापर्यंत वाफळतं गरम झालं आहे का हे तुम्ही तपासता का? तुम्ही बाहेरून स्पर्श करून आतूनही तसंच असेल असं गृहीत धरता। गृहीतक आणि वास्तव यातील नेमकी हीच दरी साल्मोनेलाला घर असतं। उपाय काय आहे? ओव्हन वापरा। 175 अंश सेल्सिअस तापमानावर फॉईलने घट्ट झाका। 15 ते 20 मिनिटे। आत अडकलेली ओलसर उष्णता प्रत्येक भागापर्यंत समान रीतीने पोहोचते, कुठेही थंड जागा राहत नाही। जर तुम्हाला मायक्रोवेव्ह वापरायचा असेल तर चिकनचे लहान एकसारखे तुकडे करा, मध्यम पॉवर करा, कमाल पॉवर नाही। अर्ध्यावर थांबा आणि सर्व काही पुन्हा व्यवस्थित करा। मग गरम केल्यावर 2 पूर्ण मिनिटे झाकून ठेवा आणि थंडच खा। थंड चिकनचे तुकडे सॅलडमध्ये टाकल्याने आपण आत्ता चर्चा केलेला प्रत्येक धोका नाहीसा होतो।
पुन्हा गरम करण्याची गरज नाही, थंड जागा नाही आणि तुमच्या स्वादुपिंडापर्यंत पोहोचणारी दाहक प्रक्रिया नाही. आता आपण 5व्या आणि शेवटच्या पदार्थापर्यंत पोहोचलो आहोत आणि हा पदार्थ अद्वितीय आहे, कारण यात एकाच वेळी एक नव्हे तर 2 पूर्णपणे वेगवेगळे रासायनिक धोके आहेत. उरलेल्या अन्नाच्या एकाच वाटीतून तुमच्या स्वादुपिंडावरती होणारे 2 वेगवेगळे हल्ले. गेल्या रविवारच्या भाजलेल्या बटाट्यांचा विचार करा. उत्तम, बाहेरून सोनेरी कुरकुरीत, आतून मऊ. तुम्ही बटाट्यांचा एक पूर्ण ट्रे भरला आहे. सोमवारी संध्याकाळी तुम्ही ते बाहेर काढता, पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी थोडंसं तेल घालून तव्यावर परतता आणि काहीतरी युक्ती केल्याच्या भावनेने खाता आणि त्याच क्षणी त्या बटाट्यांच्या आत 2 पूर्णपणे स्वतंत्र रासायनिक प्रक्रिया हल्ला क्रिओमाइड नावाच्या संयुगामुळे होते. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने याला मानवांसाठी संभाव्य कर्करोगकारक म्हणून वर्गीकृत केलं आहे. जेव्हा स्टार्चयुक्त पदार्थ 120% पेक्षा जास्त तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा ते तयार होतं. उत्तम भाजलेल्या बटाट्यावर तुम्हाला आवडता तो सोनेरी रंग, तो कुरकुरीतपणा, ती मुख्य रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून क्रिओमाइड तयार होतं. पुन्हा गरम केलेले बटाटे ताज्या शिजवलेल्या बटाट्यांपेक्षा अधिक धोकादायक का असतात ते येथे दिलेले आहे. जेव्हा बटाटा एकदा शिजवून फ्रीजमध्ये ठेवला जातो तेव्हा त्याचा पृष्ठभाग कोरडा होतो. त्या कोरड्या पृष्ठभागावर साखर आणि अमिनो ॲसिड जमा होतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जास्त उष्णता देता तेव्हा क्रिओमाइड तयार होण्यासाठी रासायनिक परिस्थिती पहिल्यांदा शिजवण्यापेक्षा अधिक अनुकूल असते. तुमच्या मूळ जेवणापेक्षा पुन्हा गरम केलेल्या बटाट्यांमधून तुम्हाला लक्षणीयरित्या जास्त कर्करोगजन्य घटक मिळत असतील. हा आहे पहिला हल्ला, स्वादुपिंडाच्या पेशींना होणारं थेट कर्करोगजन्य नुकसान. आता दुसरा हल्ला. हा हल्ला तुमच्या स्वादुपिंडाला अशा प्रकारे थकवतो की त्याचा परिणाम वर्षानुवर्षे हळूहळू वाढत जातो. जेव्हा बटाटे शिजवून रेफ्रिजरेटरमध्ये पूर्णपणे थंड केले जातात तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडते. त्यातील काही सामान्य स्टार्चचं रूपांतर रेझिस्टन्स स्टार्चमध्ये होतं. रेझिस्टन्स स्टार्च खरोखरच संरक्षक असतो. तो तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतो. तो ग्लुकोज शोषण्याची प्रक्रिया मंदावतो. तो आतड्यातील फायदेशीर जीवाणूंना पोषण देतो. थंड शिजवलेला बटाटा चयापचयाच्या दृष्टीने गरम बटाट्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. ज्या क्षणी तुम्ही तो बटाटा जास्त तापमानावरती पुन्हा गरम करता त्या क्षणी तो रेझिस्टन्स स्टार्च पुन्हा सामान्य लवकर पचणाऱ्या स्टार्चमध्ये रूपांतरित होतो. थंड करताना झालेले हे फायदेशीर रूपांतर तुमच्या मायक्रोवेव्हमध्ये 90 सेकंदात नष्ट होतं. जे तुमच्या रक्तातील साखरेसाठी सौम्य होतं ते आता एक मोठी वाढ ठरतं आणि या वाढीला कोण प्रतिसाद देतं? तुमचं स्वादुपिंड, विशेषतः इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशी, ज्यांना अचानक मोठ्या प्रमाणामध्ये आणि तातडीने इन्सुलिन सोडण्यास भाग पाडलं जातं. ही एक पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे, पण वर्षानुवर्षे दर आठवड्याला 3 वेळा त्या बीटा पेशींना वारंवार आपत्कालीन उत्पादन प्रक्रियेमध्ये ढकललं जातं. त्या थकतात, त्यांची प्रतिसाद क्षमता कमी होते, त्यांची हानी होते आणि बीटा पेशींचा हा वाढता थकवा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा आधी उद्भवणाऱ्या दीर्घकालीन आजारांकडे नेणारा एक नोंदवलेला मार्ग आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ते बटाटे पुन्हा गरम करता तेव्हा एकाच वेळी 2 हल्ले होतात आणि जर तुम्ही ते तेलात पुन्हा तळले तर तुम्ही अन्नातील धोक्यांवर आणखी एक धोका रचत आहात. 5 कमाल क्रोमाइड, कमाल तेल ऑक्सिडेशन या संपूर्ण व्हिडिओमधील प्रत्येक धोका एकाच पदार्थात एकवटलेला आहे. या आठवड्यात तुम्ही किती वेळा बटाटे पुन्हा गरम केले? आत्ताच खरा आकडा कमेंटमध्ये सांगा. उपाय काय आहे? शक्य असेल तेव्हा तुमचे शिजवलेले बटाटे थंडच खा. चांगल्या ऑलिव्ह तेलात थोडंसं विनेगर आणि ताज्या औषधी वनस्पती घालून बनवलेलं थंड बटाट्याचं सॅलड. जोपर्यंत तुम्ही ते करून बघत नाही तोपर्यंत हे विचित्र वाटतं. तुम्ही सर्व रेझिस्टन्स स्टार्च टिकवून ठेवता, अतिरिक्त क्रोमाइड काढून टाकता आणि तुमच्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना असं जेवण द्या ज्याच्याशी त्यांना संघर्ष करावा लागणार नाही. जर तुम्हाला ते गरम हवं असेल तर त्यांना वाफवून घ्या किंवा फक्त गारवा कमी होईल इतकी कमी उष्णता वापरा. कोमट किंवा गरम नाही. आणि आधी शिजवलेला बटाटा कधीही चुकूनही पुन्हा तळू नका. एकदा तळलेला ताजा बटाटा आणि 2दा तळलेला शिजवलेला बटाटा यांच्यातील रासायनिक प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असते. आपण आता या 5ही प्रकारांमधून गेलो आहोत आणि तुम्ही हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी मला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायची आहे जी आपण आत्ताच पाहिलेल्या सर्व माहितीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही या गोष्टी अनेक वर्षापासून करत असाल तरीही उशीर झालेला नाही. मानवी शरीरामध्ये बरे होण्याची एक अशी क्षमता आहे जी वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला खरोखरच नम्र बनवते. दीर्घकाळ टिकणारी जळजळ कमी होऊ शकते. खराब झालेल्या पेशींची जागा सतत नवीन पेशी घेतात.
ज्या परिस्थितीमध्ये आपण येथे झालेली चर्चा म्हणजे केवळ एक सुरुवात आहे. या क्षणापासून तुम्ही घेतलेला प्रत्येक चांगला निर्णय तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. आज इथून जाताना मी तुम्हाला भीती बाळगण्यास सांगत नाही आहे, कारण भीती माणसाला निष्क्रिय करते. त्याऐवजी मी तुम्हाला असं काहीतरी व्यावहारिक ज्ञान सोबत घेऊन जाण्यास सांगत आहे, ज्यामुळे तुम्ही आज रात्रीच एक वेगळा आणि चांगला निर्णय घेऊ शकाल. जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटरमधून तळलेले अन्न बाहेर काढाल, तेव्हा ते पुन्हा गरम करताना ओव्हन किंवा मग एअर फ्रायरचा वापर करा. ते पुन्हा तेलात कधीही तळू नका. पालेभाज्यांच्या बाबतीत त्या थंड असतानाच खा किंवा जेवढ्या गरजेच्या आहे तेवढ्या शिजवा. भात शिजवल्यानंतर तो लवकर थंड करा. 1 तासाच्या आत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि 24 तासांच्या आत खाऊन टाका. चिकन पुन्हा गरम करताना ओव्हन वापरा आणि ते थंडच खा. मायक्रोवेव्हचा वापर टाळा. बटाटे शक्य असेल तेव्हा थंड खा किंवा मंद आचेवर शिजवा. या सर्व गोष्टी म्हणजे महिने आणि वर्षानुवर्षे सातत्याने पाळायच्या छोट्या सवयी आहेत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुमचं स्वादुपिंड तुमच्यासाठी पूर्णपणे शांतपणे काम करत आलं आहे. बदल्यात त्याने कधीही काहीही मागितलं नाही. आता त्याला काहीतरी परत देण्यास सुरुवात करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.